हॅलो, हाय, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही कुठे जात आहोत? तर आज आम्ही जात आहोत बाहेर. तर ते कुठे काय तुम्हाला कळणारच आहे. त्यासाठी तुम्हाला ना व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर खूप दिवस झाले ना सारखं चालू होतं बाहेर जायचं. पण काही वेळच भेटत नव्हता. पण एक दिवस ना मी पुढाकार घेतला आणि जाऊनच आली. तर त्याच ठिकाणी आज मी परत जाणार आहे. तर मी कुठे जाणार आहे परत तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आज सगळ्यात जास्त इच्छा कोणाची होती हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता इथं ना मी फायनली बस स्टॉपवरती आलेलो आहे. आणि नंतर आता इथं बस स्टॉपवरती आम्हाला बस वगैरे लागली आणि त्यांना आता एवढी भीती वाटत होती, बघायचं काम नाही. पण म्हटलं मी आहे ना, म्हटलं काय टेन्शन घेता म्हटलं तुम्ही. मग इथं मस्त वन डे पासचं तिकीट वगैरे काढलं आणि वन डे पासचं तिकीट काढलं. तुम्हाला तर माहिती आहे की आपण ऑल पुण्यामध्ये कुठे पण फिरू शकतो. तर आता आम्ही फायनली तिकीट घेतलेलं आहे, बघू शकता इथे. एका सीटवरती म्हणजे एका साईडला पिल्लू आणि मी बसलेलो. आम्ही पी एम पी एलमध्ये बसलो आणि मस्त आमचा प्रवास आता सुरुवात झालेली आहे. तर आता इथे पिल्लू बघ. तर इथे ना एक शिवाजी महाराजांची कमान लागली होती, तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. आणि बघा, नको तीच भीती होती, शेवटी तेच झालेलं आहे. त्यानंतर ना मग आम्ही इथं सेकंड बस स्टॉपला उतरलेलो आहे. तरी बघू शकता हे कोणतं बस स्टँड आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर माहिती आहे, तुम्ही ओळखता काही बस स्टँड मला नक्की सांगा. तर आता आम्ही इथं नेक्स्ट बसचा वेट करतो. त्यानंतर ती बस आम्हाला नाही का ते PMPLचं स्टॉप असतं तिथे भेटली. मग आम्ही तिथं उतरलो वगैरे आणि परत त्या बसमध्ये बसलो आणि आता आमचा पुढचा प्रवास चालू झालेला आहे. त्यानंतर आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं आम्ही तिथे फायनली पोहोचलो. तर हे सर्व काही बघून तुम्हाला कळतच असेल की मी कुठली गोष्ट करत आहे. तर मी करत आहे शंकर महाराजांच्या मठाची गोष्ट. तर आज मी पिल्लूला आणि त्याच्या पप्पांना घेऊन आलेली आहे. तर हेच असतं की थोडंफार काही गोष्टी आपल्याला माहिती असल्या ना, तर आपण त्यांना बिनधास्त घेऊन जाऊ शकतो. आणि आमच्या प्रवासासोबत ना एक आंटी पण होती. आणि मग त्या नाही का, पहिलं जेवढ्या वेळेस मी नाही हे करू शकले, तेवढं मला सेकंड टाईम खूप नाही का असं म्हणजे अनुभव परत एकदा घेता येतो, बरोबर आहे. फर्स्ट टाईम खूप गडबड बघितलं होतं. त्यानंतर आता परत मिस्टरांना पिल्लूला घेऊन आली ना. आणि जसं मला थोडंफार माहिती होती की कुठून कसं जायचं, कुठे चप्पल ठेवायची, कुठे पाय पडायचं, तर ज्या काही गोष्टी होत्या ना डोक्यात. आणि पिल्लूच्या पप्पांचं पण नाही का असं आमचे खूप दिवसाचं चाललेलं होतं. तर दर्शन वगैरे घेतल्यानंतर प्रसाद वगैरे बघू शकते. तर मस्त खिचडी वगैरे आणलेली होती, आम्ही मस्तपैकी खात आहो. तर हा व्हिडिओ ना खूप जुना आहे बरं का. जुना म्हणजे बरेच याला खूप दिवस झालेले. पण थोडंसं ना डोक्यात काहीतरी टेन्शन नसल्यामुळे ना हे व्हिडिओ पण अपलोड करायचे वाटत नव्हते. त्यानंतर आता आम्ही प्रसाद वगैरे खाल्लेला. म्हटलं आता चला वाटी वगैरे धुवून वगैरे आणते. आता सगळं माहिती होतं. तर आम्ही मस्तपैकी पोटभर हा प्रसाद वगैरे खाल्लेला आहे. मस्तपैकी छान प्रसाद वगैरे खाल्लेला आहे आम्ही. आणि पिलूचं पण चाललं होतं मम्मा चल ना. तर म्हटलं चल आता. आणि त्याला ना बाहेर प्रवासामध्ये आणलं ना, तर त्याची खूप परेशानी होती. आणि ते बघून ना आपल्यासारख्याला पण चांगलं वाटत नाही. पण आता काय करणार आहे, त्याच्यासाठी ना त्याला एक जण तरी घरी सांभाळायला कोणतरी लागतं. जेव्हा तो चांगला मोठा होईल, स्वतः प्रवास करायला लागेल, तेव्हा कुठे त्याचं बघायला सुरुवात होईल. अजून छोट्या वयामध्ये त्याला खूप प्रॉब्लेम होतो. आता तुम्ही समजून घ्या, मी सांगत नाही. त्यानंतर आता प्रसाद खाल्ला, वाटी धुतली मस्त तिच्यामध्ये नेऊन ठेवलेली. नंतर आता इथे थोडीफार बसायला जागा असते. तर आता इथे आम्ही बसलो आणि पिलूचे पप्पा ते थोडं बाहेर गेले होते. तर म्हटलं जाऊ द्या. मग ते तिकडनं मला शोधत होते. तर मी त्यांना हात वरती करून दाखवत होते की मी इथे आहे म्हणून असं. तर नाही का असं म्हणजे खूप छान वाटायचं. आणि परत एक ठिकाणी घेऊन जाणार आहे मी त्यांना. तर तुम्ही ना इथं बघू शकता पिल्लू वरती जाऊन बसलाय. त्याला म्हटलं करमतं का, तो म्हणतो मम्मा खूप छान वाटत आहे म्हणे मला. तर आता हे आहे ते झू पार्क, तुम्ही बघू शकता. मी मागे पण एक ब्लॉग टाकलेला आहे की मी इथे आलेली आहे. कारण की कसे खूप वेळेस म्हणायचं पण नाही जमायचं. पण त्याच वेळेस म्हटलं मीच जाते, मीच करते हिंमत. म्हणजे कसं आपल्याला थोडंफार गोष्टी माहिती असल्या म्हणजे आपण जाऊ. कधी त्यांना माहिती असलं की ते घेऊन जातात. कधीतरी एकाने बाहेर एकट्याने तरी कधीतरी फिरावं माणसाने, बरोबर आहे. काही गोष्टी फक्त प्रत्येक वेळेला आपल्यासोबत कोणी असेल किंवा कोणी येईल हे नसतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता पिल्लूला ते स्नेक वगैरे दाखवत होती. बघू शकता ते कसं चालत आहे त्या लाकडावरती. बापरे, त्यांना काचेमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे, त्यामुळे ठीक आहे. नाहीतर ना लोक एक सेकंदसुद्धा थांबले नसते.
बरोबर आहे. तर अशी इथं पिलूचे पप्पा त्याच्याविषयी त्याला माहिती सांगत होते. असं तसं मी पण त्याला दाखवत होते, सांगत होते. तर हेच ते काहीतरी पार्कमध्येच पिलूचं येण्यासाठी माहिती होतं. आपण तरी हे म्हणतो की प्राणी संग्रहालयामध्ये जायचं, पण त्याने ना फोनमध्ये बघितलेलं आहे ना, तर त्याला माहिती होतं झू पार्कला. तर मी फर्स्ट टाईम येत होती ना, तर त्यावेळेस तो मला म्हणाला की मम्मा तू ना झू पार्कमध्ये चालली ना. म्हटलं नाही रे, झू पार्कला थोडी चालली म्हटलं मी. झू पार्कला चालली नाही म्हटलं मी, प्राणी संग्रहालयाला चालली. आणि म्हणतो अगं बाई अगं बाई झू पार्कलाच प्राणी संग्रहालयाला झू पार्क म्हणतात असं म्हणायचं. त्याच्यानंतर मी ना ज्यावेळेस फर्स्ट टाईम आली ना, सगळं खूप गडबड बघितलं. पण आता ना परत सेकंड टाईम आली ना मी, तर पूर्ण निवांत नको नको ते आणि नवीन नवीन गोष्टी बघायला भेटल्या. हा जो बघू शकता मी अजून स्टारचा हे कधीच बघितला नव्हता. स्टारचं हे असतं ना कासव, तर स्टारचा कासव मी कधीच बघितला नव्हता, आज बघितला आहे. कारण की पहिल्या वेळेस आपण एकटं राहतो, थोडं भीती माहिती राहत नाही, बरोबर आहे, असं असतं ना. त्यामुळे थोडं गोंधळमध्येच मी सगळं बघितलं, काय बघितलं काय नाही बघितलं. त्याच्यानंतर आता एक घोरपड वगैरे बघू शकता, हे बाकीचं बघितलं. पण नवीन नवीन नाही का बरंच पुढे काही तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि हे सगळं बघून ना माझ्या पिल्लूला एवढा आनंद होत होता, एवढा आनंद होत होता की बापरे, सांगताच सोय नाही. त्याचा आनंद मावत नव्हता. आणि त्यात माझा फोन पण एवढा टेन्शन देत होता मला, सारखं गरम व्हायचा. शूट करायला गेले की बंद पडायचं, शूटच होत नव्हतं. मग कसे तरी स्नॅपमध्ये थोडा लोड कमी करून, कधी त्याला हे करून कसे तरी थोडे क्लिक घेतली. आणि ज्यावेळेस मी चांगलं काहीतरी आलं ना, त्यावेळेस माझा फोनसुद्धा मला धोका देतो. तर असं काही चालत होतं आमचं. तर इथं मस्त नाही का त्याला तो सांगत होता मम्मा हे असं आहे ते तसं आहे. म्हटलं बघ तुला ओळखता येतं का प्राण्यांची नावं वगैरे सांग. तर तो सगळं मस्तपैकी सांगत होता. आणि त्याला एवढं सगळं बघून एवढा आनंद होत होता, एवढा आनंद होत होता. पण तरी त्यांनी एवढं परेशानी झाल्यावर पण तो एकदम पॉझिटिव्ह होता बरं का आमच्यासोबत. आणि फक्त आम्हाला सगळ्यात जास्त परेशान केलं होतं या मोबाईलने. त्याच्यानंतर आम्ही इथं घरी आलो, छानशी भेळ वगैरे बनवली, तिकडं पण खाल्लं आम्ही थोडंफार. आईस्क्रीम काकडी वगैरे जे काय असतं ते खाल्लं. आणि लगेच मिस्टरांची जॉब पण होता, त्यामुळे त्यानंतर हा भालूचा पण व्हिडिओ राहून गेला होता शेअर करायचा, तर तो पण तुमच्यासोबत शेअर केला. कसा 2 पायावरती उभा असला होता, तुम्ही बघितलं असेल. तर तुम्ही पण बघितलं का असं 2 पायावर उभा, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मला ना बरेच काही व्हिडिओ शेअर करायचे होते, पण ते ॲपच डिलीट झाली.